29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार। राज्य निवडणूक आयोगाकडून मनपा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आजपासून 29 महापालिकांच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू। आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। परभणीत उसाच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी परभणी गंगाखेड महामार्ग अडवला। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। उसाला पहिली उचल 3000 आणि अंतिम दर 4000 प्रति टन देण्याची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र घटलं। 17 डिसेंबरपर्यंत 8885 हेक्टरवरील पेरणी पूर्ण होणार। तालुक्यात रब्बी पेरणी आता वेग घेतलाय। धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये कांद्याला दर नसल्याने शेतकऱ्यांनी लासलगावात कांदा विकला। कांदा विकून शेतकऱ्याला 6 लाखांचं उत्पन्न। सोलापुरात ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। लोकमंगल साखर कारखाना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला। जोपर्यंत ऊसाला दर जाहीर करत नाही तोपर्यंत कारखाना सुरू करू देणार नसल्याची स्वाभिमानीची भूमिका। नाशिकच्या मालेगावमध्ये मुंबई आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला अधिग्रहण प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध। मनमानी पद्धतीने अधिग्रहण सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। जळगावच्या यावल, चोपडा आणि रावेर परिसरातील केळी बागांना थंडीचा फटका। जास्त थंडीमुळे पिकं खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। जळगावच्या भुसावळ मुक्ताईनगरातील फूल मार्केटला मोठी तेजी। गुलाब, झेंडू, शेवंती, निशिगंधा या फुलांचे दुप्पट भाव वाढले। परभणीत नाफेडच्या सोयाबीन खरेदी व्यवस्थेचा फज्जा। 10,000च्या नोंदणीमागे फक्त 437 शेतकऱ्यांकडून खरेदी। संथ प्रक्रियेमुळे सोयाबीन खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ। परभणीतील 1,60,000 शेतकरी 3 महिन्यानंतरही नुकसान भरपाईपासून वंचित। महसूल विभागातील अनास्थेमुळे 83 कोटी रुपये अडकले। पुण्याच्या घाऊक बाजारात कांदा दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांची वाढ। बांगलादेश, श्रीलंका तसंच दक्षिणेकडील राज्यातून कांद्याला मागणी। बांगलादेशच्या आयात शुल्क वाढीचा संत्रा उत्पादकांना फटका। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्याकडून 169 कोटींचा निधी मंजूर। विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। विविध योजनांचे निधी वेळेवर मिळत नसल्याने सरपंच संघटना आक्रमक। नांदेडच्या हदगाव तहसील कार्यालयासमोर सरपंच संघटनेचं ढोल बजाव आंदोलन। सांगली जिल्ह्यात एका शेळीला तब्बल 1,01,000 रुपये अशी विक्रमी किंमत। वाळवा तालुक्यातील गोटखिंडीतील शेतकरी दीपक नांगरे यांच्या बिटल जातीच्या शेळीला मिळाली किंमत। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सत्यजित तांबे, जयश्री थोरातांचा प्रांत कार्यालयासमोर ठिय्या। जयश्री थोरात लेकराला कडेवर घेऊन आंदोलनात सहभागी। बिबट्यामुक्त संगमनेर करा, आंदोलकांची मागणी। नागपूर शहरातील 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन। नाशकात आज पहिल्या टप्प्यात 1000 नवीन वृक्षारोपण सुरू। मंत्री गिरीश महाजन आखाड्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाला सुरुवात। आपलं नाशिक हरित नाशिक या योजनेअंतर्गत वृक्षारोपण। हजामत शब्दावरून नाभिक संघटना आक्रमक झाल्यानंतर जयंत पाटलांकडून माफी। नाभिक समाजाबाबत ओघाओघात बोलल्याचं जयंत पाटलांचं वक्तव्य। नितीन गडकरींनी भर सभेत नागपूरच्या मनपा आयुक्तांना सुनावलं। कुणी किती अतिक्रमण केलं मला माहित नाही। माझ्यावर दबाव आणायची कुणाच्या बापाची हिंमत नाही। शहरातील अतिक्रमणावरून गडकरींनी डॉक्टर अभिजित चौधरींना सुनावलं। बीड कराड गँगची कारागृहातील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर यांची फेसबुक पोस्ट। कैद्याकडून कोर्टाचा वेळ घालवण्यासाठी चक्कर आल्याचं नाटक। फेसबुक पोस्टमधून आरोप। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलिसांकडून दिग्विजय पाटलांची चौकशी। दिग्विजय पाटलावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते भारत पाटील यांच्यावर ऑइल फेक प्रकरणी गुन्हा दाखल। टेंभोणी पोलिसात 5 जणांवर गुन्हा दाखल। अमरावतीकरांना मोठा दिलासा। गोपालनगर रेल्वे अंडरपासचं लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण। रवी राणा आणि आयुक्त सौम्या शर्मांनी फीत कापून अंडरपास वाहतुकीस केला खुला। रायगड जिल्ह्यातील नागोठणे एसटी डेपोच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन। मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे भूमिपूजन कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर। बीडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप। शिरूर कासारमध्ये डॉक्टरांविरोधात नागरिकांचा संताप। पीडित कुटुंबियांचे न्याय मिळण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन।
बुलढाण्यातल्या जळगाव जामोद नगर परिषदेने कोणतीही शहानिशा न करता वृद्धेचं मृत्यू प्रमाणपत्र दिलं। याच मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे वृद्धेच्या बँक खात्यातून तिच्या मुलानेच 10 लाख लंपास केले। आपल्या जिवंत आईला रस्त्यावर सोडून हा मुलगा पसार झालाय। साताऱ्यात दारू अड्डा महिला आणि ग्रामस्थांनी उद्ध्वस्त केला। जावळीतील होमगाव येथे घडला हा प्रकार। दारूमुळे कौटुंबिक वाद वाढल्याने महिला आक्रमक। यवत पोलिसांची बुलेट सायलेन्सरच्या आवाजावरून मोठी कारवाई। कासुर्डी ते भांडगाव या मार्गावर बेकायदेशीर सायलेन्सरला रोड रोलरच्या चाकाखाली चिरडलं। कारवाईत बाईकस्वारांना 5 ते 13,000 रुपयांपर्यंत दंड। सातारा जिल्ह्यात अनधिकृत गुटखा बंद करा, आता हात जोडतोय, उद्या हात सोडायला लावू नका। उदयनराजेंचे निकटवर्तीय रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांचा गुटखा विक्रेत्यांना इशारा। नंदुरबारच्या अक्कलकोवा येथील जामिया शिक्षण संस्थेला तहसीलदारांचा दणका। जामिया शिक्षण संस्थेने आदिवासींची जमीन हडप केल्याचे आरोप करत दाखल केली होती याचिका। याचिकेवर निकाल देताना तहसीलदारांनी जमीन मूळ मालकांना परत देण्याचे दिले निर्देश। लेट येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चंद्रपूर महापालिकेच्या आयुक्तांचा दणका। लेट येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयुक्तांनी पालिकेचं मुख्य प्रवेशद्वार बंद केलं। महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती। मावळच्या उर्से गावात 5 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक। घटनेच्या निषेधार्थ उर्से गावासह परिसरातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळला। भंडाराच्या तुमसरमध्ये व्हिडिओ कॉलवरून मनी लॉन्ड्रिंगची धमकी। 20 लाखांची खंडणी उकळली। दोघांविरोधात गुन्हा दाखल। सातारा ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणातील आरोपींना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। 7ही आरोपींची गुन्हे शाखेकडून कसून चौकशी। साताऱ्यातील एमडी ड्रग्ज प्रकरणात दुबई कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय। गुन्हे शाखेचा तपास सुरू। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावरीगाव परिसरातील कारखाना उद्ध्वस्त करत 115 कोटींचा मुद्देमाल हस्तगत। धाराशिवच्या तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणात जामिनावर सुटलेला आरोपी विनोद गंगणेचा ओमराजे निंबाळकरांवर अब्रू नुकसानीचा दावा। विनोद गंगणे तुळजापूरमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। आमदार कैलास पाटलांकडूनही काल ड्रग्ज प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी। राजस्थानच्या झुंझुनमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांकडून उघडकीस। तब्बल 100 कोटींचा मुद्देमाल जप्त। या प्रकरणात 11 आरोपींना अटक। पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई। चिपळूण उड्डाणपुलाचं काम संथ गतीने। सर्व्हिस रोडवर वाहतुकीचा भार, वाहन चालकांना नाहक त्रास। वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम। धुळ्यातील मोहाडी उपनगरातील वृद्ध महिलेची घरातच हत्या। हत्येनंतर घरात चोरी झाल्याचंही समोर। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू। धुळ्याच्या मोहाडीमधील महिलेच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन। मुंबई आग्रा महामार्गावरील प्रेसिडेन्सी पार्कजवळील नागरिकांचा रास्ता रोको। नागपुरात सुरत महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा। भंडाराच्या लाखांदूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी आज कडकडीत बंद। व्यापाऱ्यांचा बंदला चांगला प्रतिसाद। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। पुण्याच्या राजगुरुनगरमधील खासगी क्लासमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याची हत्या। शहर हादरलं। पालकांमध्ये भीतीचं वातावरण। शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। नागपूरच्या कळमेश्वर शेतातील वादातून सख्या भावाची हत्या। मोठ्या भावाकडून लहान भावाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या। मागील 3 वर्षापासून संपत्तीवरून वाद सुरू होता। पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून विवाहितेची आत्महत्या। लातूर जिल्ह्यातील वरवंटी गावातील घटना। पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसात पती आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल। येवल्यातील विंचूर चौफुली परिसरात टवाळखोरांनी फरसाणाचं दुकान पेटवलं। महावितरणवर नागपूर खंडपीठाकडून स्वतः जनहित याचिका दाखल। शेतकऱ्यांना वीज जोडणी न दिल्याने कोर्टाची नाराजी। राज्य सरकार आणि महावितरणला नोटीस। 9 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। वाशिमच्या रिसोड शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास नागरिकांसाठी चिंतेचा विषय। कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये वाढ। कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण तसंच रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम। नवी मुंबई महापालिकेकडून शहरातील 18 गृह प्रकल्पांचं काम बंद। वायू आणि ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध घालण्यासाठी जाहीर केलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे कारवाई। नवी मुंबईच्या घणसोलीत माथाडी कामगारांच्या सिडको निर्मित सोसायट्यांच्या पुनर्विकासाला गती। भगवती डेव्हलपर्स या कंपनीची माथाडी कामगारांकडून बहुमताने निवड। शिंदेंच्या सेनेचे नेते सौरभ शिंदेंच्या प्रयत्नाला यश।